आणि एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। राजभवन येथे उद्या शपथविधी करण्याबाबत विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि आज रात्री याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी राजभवनात होणार आहे असं कळत आहे। सूत्रांची ही माहिती आहे। राजभवन येथे उद्याच शपथविधी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं कळत आहे। मंत्रिमंडळ विस्तार नागपूर अधिवेशनानंतर केला जाईल आणि आज रात्री याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी फॉर्म्युला एकच आहे, एक सीएम आणि दोन डीसीएम, एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला आहे आणि हा शपथविधी सोहळा उद्या होणार आहे राजभवन येथे। त्याबाबत विचार सुरू असल्याचं कळत आहे। राजभवन येथे शपथविधी करण्याबाबत विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती आणि मग जो काही मंत्रिमंडळ विस्तार आहे तो नागपूर अधिवेशनानंतर केला जाईल अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते। म्हणजे उद्या फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल आणि तो शपथविधी सोहळा राजभवनात करण्याबाबत विचार सुरू असल्याची सूत्रांची माहिती। आज रात्री याबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे का जनतेनं काल स्पष्ट निकाल दिल्यानंतर आजचा दिवस निर्णायक ठरणार आहे। तिन्ही पक्ष मिळून चर्चा करतीलच, सोबतच भाजप वरिष्ठांकडून देखील जे आदेश येतील त्यावर हे मुख्यमंत्रीपद ठरणार आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। सागर, आपण बघतोय की उद्या जर शपथविधी झाला तर फक्त मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचाच शपथविधी सोहळा पार पडेल असं कळत आहे। काय अपडेट्स? जी आत्ता एनडीटीव्हीला सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार जर शपथविधी करायचा असेल तर कदाचित फक्त एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी होण्याची शक्यता सुरू आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर आत्ता जो कालावधी संपतोय तत्पूर्वी फक्त 3 प्रमुख नेत्यांचा शपथविधी केला आणि नागपूर अधिवेशन जे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये असतं, दुसऱ्या आठवड्यामध्ये हे अधिवेशन आहे, त्याच्या आधी विस्तार केला जाईल असं म्हटलं जातं। आत्ता जर पाहिलं तर विरोधकांची संख्याच नाही आहे त्या आणि मुळात जे विद्यमान तिन्ही ज्यांची ज्या नावं चर्चेत असतील असे जे असतील ते देखील अनुभवी असणार आहेत। त्यामुळे याच्यामध्ये कोणतीही अडचण सभागृह चालवताना येणार नाही आहे असंच म्हणणं आहे किंवा कामकाज करताना। यामुळे तुर्तास मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे 3च व्यक्तींचा शपथविधी होईल। कदाचित हा शपथविधी राजभवन येथेच केला जाईल असं म्हटलं जातं आणि त्यानंतरनं मग निवांत इतर गोष्टी ज्या घडामोडी आहेत त्या घडवतील आणि तसं विस्तार केला जाईल अशी एक चर्चा आहे। आता याबाबतचा अंतिम निर्णय आज रात्री दिल्लीमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशांच्या नंतरनंच ठरेल। तुर्तास तरी एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असा शपथविधी करावा असा विचार एक समोर येताना दिसून येतोय। निश्चितच सागर, यावर आपलं लक्ष असेल। तर धन्यवाद।